नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे। आजकालच्या सर्व तरुणी जॉब आपलं करिअर यामध्ये खूप गुंतलेल्या आहेत। नवीन आई बनलेल्या मुलींना खूप सारे मनात प्रश्न आहेत। कन्फ्युजन आहे की कसं करायचं, काय करायचं, बाळाला कसं हँडल करायचं। तर मी या व्हिडिओतून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे। मी एका चिमुकलीची आई सुद्धा असा विषय आहे जो अनेक आया विचारतात की बाळाला 6 महिने तर तुम्ही सांगितलं ने फक्त स्तनपान द्यायचं म्हणजेच एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग, पण 6 महिन्यानंतर बाळाला नक्की काय द्यायचं, कशा प्रकारे खायला घालायचं, केव्हा घालायचं, किती वेळा खायला घालायचं आणि कोणत्या फॉर्ममध्ये खायला द्यायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता सगळ्यात व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला परत एकदा सांगते की पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच द्यायचं। मी नेहमी तुम्हाला सांगते की ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट फीडिंग। आता पहिला आपला प्रश्न आहे की बाळाला वरच खायला म्हणजेच सॉलिड्स नक्की कधी चालू करायचे, तर बाळाला सॉलिड्स हे पहिले 6 महिने पूर्ण झाल्यानंतर चालू करायचे आहेत। 6 महिने झाल्यानंतरच का चालू करायचे, तर त्याचं कारण आहे एनर्जी गॅप, म्हणजे पहिले 6 महिने बाळाला लागणारी जी एनर्जी आहे ते पूर्णपणे बाळाला आईच्या दुधातून मिळत असते, परंतु जसं बाळ मोठं व्हावं लागतं तसं बाळाला मिळणारी ही एनर्जी आईच्या दुधाकडून कमी प्रमाणात मिळते आणि बाळाला लागणारी एनर्जी आईच्या दुधातून मिळणारी एनर्जी यांच्यामध्ये तफावत निर्माण व्हायला लागते, म्हणजेच एक प्रकारचा गॅप राहतो आणि हा गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी बाळाला वरचं खाणं चालू करायला लागतं। आपल्याला कसं कळेल की बाळ रेडी आहे वरचं म्हणजेच सॉलिड फूड्स घेण्यासाठी, तर बाळ सपोर्टनी बसायला लागतं, तसंच बाळ मान धरायला लागतं। याच्यामुळे काय होतं, जेव्हा बाळाला आपण एखादा घास देतो तेव्हा तो घास व्यवस्थितपणे त्याला पचतो आणि खाली जातो, म्हणजेच इसोफेगस मध्ये जातो। तसंच या बाळांमध्ये टंग थरस्ट रिफ्लेक्स, म्हणजे बाळाला जर काही आपण तोंडातून दिलं तर बाळाची टेंडन्सी असते की ते जिभेनी बाहेर काढणं, ही टेंडन्सी सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते। तसंच 6 महिन्यानंतर बाळाला आजूबाजूच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो, वेगवेगळे कलर्स त्याला समजायला लागतात, तर आपल्या खाद्यपदार्थांचे कलर त्याला दिसायला लागतात, टेक्स्चर त्याला समजायला लागतं। तसंच या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बाळ कुठलीही गोष्ट हाताने रीच करतं, ओढून घेत, ग्रॅब करतं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजेच बाळ तुमचं सॉलिड्स घ्यायला रेडी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण 6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड्स द्यायला सुरुवात करतो। आता पुढचा प्रश्न आपल्या मम्मीचा असतो की हे खाद्यपदार्थ म्हणजे सॉलिड्स किती वेळा द्यायचे आणि किती प्रमाणात द्यायचे, तर जेव्हा आपण 6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड्स इंट्रोड्यूस करतो तेव्हा पहिल्यांदा केवळ 2 वेळा दिवसातून 2 meals a day अशा पद्धतीने आपल्याला बाळाला खायला द्यायचंय। हे कधी द्यायचंय, तर शक्यतो दिवसाचं टायमिंग ठेवायचं, म्हणजे सकाळी एकदा आणि इव्हिनिंग किंवा दुपारच्या वेळेला एकदा द्यायचं आहे। याचं कारण असं की समजा एखाद्या फूडची बाळाला ॲलर्जी असेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये समजून जाईल, डॉक्टरांकडे नेता येईल किंवा काही प्रॉब्लेम आले तर त्याचं सोल्युशन दिवसभरामध्ये लवकर मिळवता येईल, पण हेच आपल्याला रात्री थोडंसं अवघड जातं। दुसरी गोष्ट आहे की किती प्रमाणात द्यायचं बाळाला सॉलिड्स। आपण जेव्हा चालू करतो तेव्हा 1 ते 3 टेबलस्पून इतक्या प्रमाणातच द्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल टेबलस्पून म्हणजे किती, 1 टेबलस्पून म्हणजे 15 मिलीलिटर। सुरुवात 1 टेबलस्पूनने करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जायचंय। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नक्की बाळाला द्यायचं तरी काय, सुरुवात कशापासून करू, तर मी तुम्हाला 4 फूड ग्रुप सांगते। पहिलं म्हणजे तांदूळ राईस, दुसरं व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, तिसरं फ्रुट्स म्हणजे फळं आणि चौथं म्हणजे मूग डाळ। हे 4 पदार्थ तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा। सुरुवात करायची म्हणालात तर माझ्या मते सुरुवात शक्यतो राईस म्हणजेच तांदळाने करा, का तर तांदूळ हा डायजेस्ट व्हायला, पचायला अतिशय हलका आहे। दुसरी गोष्ट तो ब्लँड असतो, त्याला स्वतःची अशी खूप वेगळी अशी चव नसते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा नावाचा पदार्थ नसतो ज्याच्यामुळे बाळांना ॲलर्जी होऊ शकते, त्याच्यामुळे शक्यतो भातापासून सुरुवात करा। दुसरी गोष्ट आहे की फळ कशी द्यायची, तर फळांची अतिशय चांगल्या प्रकारे मॅश करून एक प्युरी बनवायची। यामध्ये आपण कॅरेट्स म्हणजे गाजर, केळं, पपई, मँगो अशी वेगवेगळी फळ वापरू शकतो। त्याच्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा इतरही भाज्यांची शिजवून मॅश करून आपण त्यांचा वापर करू शकतो। आणि चौथा पदार्थ म्हणजे मुगडाळ। मुगडाळ ही पचायला अतिशय हलकी आहे। मुगडाळ आपण 2 तास भिजत ठेवायची आणि त्याच्यानंतर उकळवून म्हणजेच बॉईल करून घ्यायची। ही अतिशय पचायला हलकी असल्यामुळे त्याची अगदी बारीक अशी प्युरी करून आपण बाळाला देऊ शकतो। त्याच्यामध्ये तूपही
घालू शकतो, परंतु कधीही राईस वॉटर किंवा दाल वॉटर म्हणजेच तांदळाचं किंवा डाळीचं पाणी अजिबात देऊ नका, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं सत्व जास्त प्रमाणात नसतं आणि बाळाच्या पोटामध्ये पाणी जास्त जातं, त्याच्यामुळे त्याची भूक तर भागेल परंतु त्याला एनर्जी किंवा विविध सत्व अगदी योग्य प्रमाणात मिळणार नाही। त्यामुळे डाळ किंवा तांदूळ याची तुम्ही प्युरी किंवा मॅश करून शिजवून देऊ शकता। आणखीन एक प्रश्न असतो की या पदार्थाची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी। कन्सिस्टन्सी म्हणजे कधी कधी मदाज म्हणतात की अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट असे पदार्थ आपल्याला बाळाला देऊन चालणार नाही, कारण अतिशय पातळ असेल तर त्याचा पाण्याचं प्रमाण जास्त असेल ज्याच्यामुळे बाळाला पोषण मिळणार नाही, आणि अतिशय घट्ट असेल तर बाळाला गिळायला त्रास होईल। तर हे आपल्याला कसं समजेल, तर एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये हे पदार्थ घ्यायचा आणि त्यामध्ये चमचा घालून आपण बघायचा ह्या चमच्यामधून जर तो पदार्थ अतिशय इझिली खाली पडत असेल तर याचा अर्थ आहे तो खूप पातळ आहे, पण अजिबातच पडत नसेल तर तो घट्ट आहे। तर या दोन्हीच्या मधली कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला आपल्या बाळाला द्यायची आहे। आता डाएट चार्ट नक्की बाळाचा कसा असायला हवा, म्हणजे कशा प्रकारे आपण आपल्या बाळाला सॉलिड्स इंट्रोड्यूस करू शकतो। तर माझ्या मताप्रमाणे पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही एखादा पदार्थ जसं की व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स इतर काहीही मिक्स न करता फक्त मॅश करून तो एकच पदार्थ बाळाला खायला द्या। दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बाळाला ते पदार्थ पचतायत, मग हळूहळू आपण वेगळे पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करू शकतो आणि दुसऱ्या आठवड्यात दोन पदार्थ एकत्र करून जसं की भात आणि मूग डाळ मिक्स करून त्याची खिचडी बनवू शकतो आणि बाळाला देऊ शकतो। आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये या पदार्थ त्यामध्ये बटाटा म्हणजेच पोटॅटो मॅश करून ॲड करू शकतो, तूप ॲड करू शकतो आणि अशा प्रकारे चौथ्या आणि पाचव्या आठवड्यामध्ये आपण बाळाला देऊ शकतो। तर या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर नक्की तुमची सॉलिडची बाळाची ही जर्नी अगदी चांगली होईल। नक्की या गोष्टी फॉलो करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मला 6 महिने तर तुम्ही सांगितलं फक्त स्तनपान द्यायचं म्हणजेच एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग, पण 6 महिन्यानंतर बाळाला नक्की काय द्यायचं, कशा प्रकारे खायला घालायचं, केव्हा घालायचं, किती वेळा खायला घालायचं आणि कोणत्या फॉर्ममध्ये खायला द्यायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता सगळ्यात व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला परत एकदा सांगते की पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच द्यायचं। मी नेहमी तुम्हाला सांगते की ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट फीडिंग। आता पहिला आपला प्रश्न आहे की बाळाला वरच खायला म्हणजेच सॉलिड्स नक्की कधी चालू करायचे, तर बाळाला सॉलिड्स हे पहिले 6 महिने पूर्ण झाल्यानंतर चालू करायचे आहेत। 6 महिने झाल्यानंतरच का चालू करायचे, तर त्याचं कारण आहे एनर्जी गॅप, म्हणजे पहिले 6 महिने बाळाला लागणारी जी एनर्जी आहे ते पूर्णपणे बाळाला आईच्या दुधातून मिळत असते, परंतु जसं बाळ मोठं व्हावं लागतं तसं बाळाला मिळणारी ही एनर्जी आईच्या दुधाकडून कमी प्रमाणात मिळते आणि बाळाला लागणारी एनर्जी आईच्या दुधातून मिळणारी एनर्जी यांच्यामध्ये तफावत निर्माण व्हायला लागते, म्हणजेच एक प्रकारचा गॅप राहतो आणि हा गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी बाळाला वरचं खाणं चालू करायला लागतं। आपल्याला कसं कळेल की बाळ रेडी आहे वरचं म्हणजेच सॉलिड फूड्स घेण्यासाठी, तर बाळ सपोर्टनी बसायला लागतं, तसंच बाळ मान धरायला लागतं। याच्यामुळे काय होतं, जेव्हा बाळाला आपण एखादा घास देतो तेव्हा तो घास व्यवस्थितपणे त्याला पचतो आणि खाली जातो म्हणजेच इसोफेगस मध्ये जातो। तसंच या बाळांमध्ये टंग थरस्ट रिफ्लेक्स म्हणजे बाळाला जर काही आपण तोंडातून दिलं तर बाळाची टेंडन्सी असते की ते जिभेनी बाहेर काढणं, ही टेंडन्सी सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते। तसंच 6 महिन्यानंतर बाळाला आजूबाजूच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो, वेगवेगळे कलर्स त्याला समजायला लागतात, तर आपल्या खाद्यपदार्थांचे कलर त्याला दिसायला लागतात, टेक्स्चर त्याला समजायला लागतं। तसंच या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बाळ कुठलीही गोष्ट हाताने रीच करतं, ओढून घेत ग्रॅब करतं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजेच बाळ तुमचं सॉलिड्स घ्यायला रेडी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण 6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड्स द्यायला सुरुवात करतो। आता पुढचा प्रश्न आपल्या मम्मीचा असतो की हे खाद्यपदार्थ म्हणजे सॉलिड्स किती वेळा द्यायचे आणि किती प्रमाणात द्यायचे, तर जेव्हा आपण 6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड्स इंट्रोड्यूस करतो तेव्हा पहिल्यांदा केवळ 2 वेळा दिवसातून 2 meals a day अशा पद्धतीने आपल्या
आपल्याला बाळाला खायला द्यायचंय हे कधी द्यायचंय तर शक्यतो दिवसाचं टायमिंग ठेवायचं म्हणजे सकाळी एकदा आणि इव्हिनिंग किंवा दुपारच्या वेळेला एकदा द्यायचं आहे। याचं कारण असं की समजा एखाद्या फूडची बाळाला ॲलर्जी असेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये समजून जाईल, डॉक्टरांकडे नेता येईल किंवा काही प्रॉब्लेम आले तर त्याचं सोल्युशन दिवसभरामध्ये लवकर मिळवता येईल, पण हेच आपल्याला रात्री थोडंसं अवघड जातं। दुसरी गोष्ट आहे की किती प्रमाणात द्यायचं बाळाला सॉलिड्स। आपण जेव्हा चालू करतो तेव्हा 1 ते 3 टेबलस्पून इतक्या प्रमाणातच द्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल टेबलस्पून म्हणजे किती? 1 टेबलस्पून म्हणजे 15 मिलीलिटर। सुरुवात 1 टेबलस्पूनने करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जायचंय। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नक्की बाळाला द्यायचं तरी काय? सुरुवात कशापासून करू? तर मी तुम्हाला 4 फूड ग्रुप सांगते। पहिलं म्हणजे तांदूळ राईस, दुसरं व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, तिसरं फ्रुट्स म्हणजे फळं आणि चौथं म्हणजे मूग डाळ। हे 4 पदार्थ तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा। सुरुवात करायची म्हणालात तर माझ्या मते सुरुवात शक्यतो राईस म्हणजेच तांदळाने करा, का तर तांदूळ हा डायजेस्ट व्हायला पचायला अतिशय हलका आहे। दुसरी गोष्ट तो ब्लँड असतो, त्याला स्वतःची अशी खूप वेगळी अशी चव नसते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा नावाचा पदार्थ नसतो ज्याच्यामुळे बाळांना ॲलर्जी होऊ शकते, त्याच्यामुळे शक्यतो भातापासून सुरुवात करा। दुसरी गोष्ट आहे की फळ कशी द्यायची तर फळांची अतिशय चांगल्या प्रकारे मॅश करून एक प्युरी बनवायची। यामध्ये आपण कॅरेट्स म्हणजे गाजर, केळं, पपई, मँगो अशी वेगवेगळी फळ वापरू शकतो। त्याच्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा इतरही भाज्यांची शिजवून मॅश करून आपण त्यांचा वापर करू शकतो। आणि चौथा पदार्थ म्हणजे मुगडाळ। मुगडाळ ही पचायला अतिशय हलकी आहे। मुगडाळ आपण 2 तास भिजत ठेवायची आणि त्याच्यानंतर उकळवून म्हणजेच बॉईल करून घ्यायची। ही अतिशय पचायला हलकी असल्यामुळे त्याची अगदी बारीक अशी प्युरी करून आपण बाळाला देऊ शकतो। त्याच्यामध्ये तूपही घालू शकतो, परंतु कधीही राईस वॉटर किंवा दाल वॉटर म्हणजेच तांदळाचं किंवा डाळीचं पाणी अजिबात देऊ नका, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं सत्व जास्त प्रमाणात नसतं आणि बाळाच्या पोटामध्ये पाणी जास्त जातं, त्याच्यामुळे त्याची भूक तर भागेल परंतु त्याला एनर्जी किंवा विविध सत्व अगदी योग्य प्रमाणात मिळणार नाही। त्यामुळे डाळ किंवा तांदूळ याची तुम्ही प्युरी किंवा मॅश करून शिजवून देऊ शकता। आणखीन एक प्रश्न असतो की या पदार्थाची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी? कन्सिस्टन्सी म्हणजे कधी मदाज म्हणतात की अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट असे पदार्थ आपल्याला बाळाला देऊन चालणार नाही, कारण अतिशय पातळ असेल तर त्याचा पाण्याचं प्रमाण जास्त असेल ज्याच्यामुळे बाळाला पोषण मिळणार नाही, आणि अतिशय घट्ट असेल तर बाळाला गिळायला त्रास होईल। तर हे आपल्याला कसं समजेल? तर 1 वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये हे पदार्थ घ्यायचा आणि त्यामध्ये चमचा घालून आपण बघायचा ह्या चमच्यामधून जर तो पदार्थ अतिशय इझिली खाली पडत असेल तर याचा अर्थ आहे तो खूप पातळ आहे, पण अजिबातच पडत नसेल तर तो घट्ट आहे। तर या दोन्हीच्या मधली कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला आपल्या बाळाला द्यायची आहे। आता डाएट चार्ट नक्की बाळाचा कसा असायला हवा म्हणजे कशा प्रकारे आपण आपल्या बाळाला सॉलिड्स इंट्रोड्यूस करू शकतो? तर माझ्या मताप्रमाणे पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही एखादा पदार्थ जसं की व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स इतर काहीही मिक्स न करता फक्त मॅश करून तो एकच पदार्थ बाळाला खायला द्या। दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बाळाला ते पदार्थ पचतायत, मग हळूहळू आपण वेगळे पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करू शकतो आणि दुसऱ्या आठवड्यात 2 पदार्थ एकत्र करून जसं की भात आणि मूग डाळ मिक्स करून त्याची खिचडी बनवू शकतो आणि बाळाला देऊ शकतो। आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये या पदार्थ त्यामध्ये बटाटा म्हणजेच पोटॅटो मॅश करून ॲड करू शकतो, तूप ॲड करू शकतो आणि अशा प्रकारे चौथ्या आणि 5व्या आठवड्यामध्ये आपण बाळाला देऊ शकतो। तर या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर नक्की तुमची सॉलिडची बाळाची ही जर्नी अगदी चांगली होईल। नक्की या गोष्टी फॉलो करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। 6 महिने तर तुम्ही सांगितलं फक्त स्तनपान द्यायचं म्हणजेच एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग, पण 6 महिन्यानंतर बाळाला नक्की काय द्यायचं, कशा प्रकारे खायला घालायचं, केव्हा घालायचं, किती वेळा खायला घालायचं आणि कोणत्या फॉर्ममध्ये खायला द्यायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता सगळ्यात व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला परत एकदा सांगते की पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच द्यायचं। मी नेहमी तुम्हाला सांगते
सांगते की ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट फीडिंग। आता पहिला आपला प्रश्न आहे की बाळाला वरच खायला म्हणजेच सॉलिड्स नक्की कधी चालू करायचे, तर बाळाला सॉलिड्स हे पहिले 6 महिने पूर्ण झाल्यानंतर चालू करायचे आहेत। 6 महिने झाल्यानंतरच का चालू करायचे, तर त्याचं कारण आहे एनर्जी गॅप, म्हणजे पहिले 6 महिने बाळाला लागणारी जी एनर्जी आहे ते पूर्णपणे बाळाला आईच्या दुधातून मिळत असते, परंतु जसं बाळ मोठं व्हावं लागतं तसं बाळाला मिळणारी ही एनर्जी आईच्या दुधाकडून कमी प्रमाणात मिळते आणि बाळाला लागणारी एनर्जी आईच्या दुधातून मिळणारी एनर्जी यांच्यामध्ये तफावत निर्माण व्हायला लागते, म्हणजेच एक प्रकारचा गॅप राहतो आणि हा गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी बाळाला वरचं खाणं चालू करायला लागतं। आपल्याला कसं कळेल की बाळ रेडी आहे वरचं म्हणजेच सॉलिड फूड्स घेण्यासाठी, तर बाळ सपोर्टनी बसायला लागतं, तसंच बाळ मान धरायला लागतं। याच्यामुळे काय होतं, जेव्हा बाळाला आपण एखादा घास देतो तेव्हा तो घास व्यवस्थितपणे त्याला पचतो आणि खाली जातो, म्हणजेच इसोफेगस मध्ये जातो। तसंच या बाळांमध्ये टंग थरस्ट रिफ्लेक्स म्हणजे बाळाला जर काही आपण तोंडातून दिलं तर बाळाची टेंडन्सी असते की ते जिभेनी बाहेर काढणं, ही टेंडन्सी सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते। तसंच 6 महिन्यानंतर बाळाला आजूबाजूच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो, वेगवेगळे कलर्स त्याला समजायला लागतात, तर आपल्या खाद्यपदार्थांचे कलर त्याला दिसायला लागतात, टेक्स्चर त्याला समजायला लागतं। तसंच या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बाळ कुठलीही गोष्ट हाताने रीच करतं, ओढून घेत ग्रॅब करतं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजेच बाळ तुमचं सॉलिड्स घ्यायला रेडी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण 6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड्स द्यायला सुरुवात करतो। आता पुढचा प्रश्न आपल्या मम्मीचा असतो की हे खाद्यपदार्थ म्हणजे सॉलिड्स किती वेळा द्यायचे आणि किती प्रमाणात द्यायचे, तर जेव्हा आपण 6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड्स इंट्रोड्यूस करतो तेव्हा पहिल्यांदा केवळ 2 वेळा दिवसातून 2 meals a day अशा पद्धतीने आपल्याला बाळाला खायला द्यायचंय। हे कधी द्यायचंय, तर शक्यतो दिवसाचं टायमिंग ठेवायचं, म्हणजे सकाळी एकदा आणि इव्हिनिंग किंवा दुपारच्या वेळेला एकदा द्यायचं आहे। याचं कारण असं की समजा एखाद्या फूडची बाळाला ॲलर्जी असेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये समजून जाईल, डॉक्टरांकडे नेता येईल किंवा काही प्रॉब्लेम आले तर त्याचं सोल्युशन दिवसभरामध्ये लवकर मिळवता येईल, पण हेच आपल्याला रात्री थोडंसं अवघड जातं। दुसरी गोष्ट आहे की किती प्रमाणात द्यायचं बाळाला सॉलिड्स। आपण जेव्हा चालू करतो तेव्हा 1 ते 3 टेबलस्पून इतक्या प्रमाणातच द्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल टेबलस्पून म्हणजे किती? 1 टेबलस्पून म्हणजे 15 मिलीलिटर। सुरुवात 1 टेबलस्पूनने करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जायचंय। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नक्की बाळाला द्यायचं तरी काय, सुरुवात कशापासून करू, तर मी तुम्हाला 4 फूड ग्रुप सांगते। पहिलं म्हणजे तांदूळ राईस, दुसरं व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, तिसरं फ्रुट्स म्हणजे फळं आणि चौथं म्हणजे मूग डाळ। हे 4 पदार्थ तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा। सुरुवात करायची म्हणालात तर माझ्या मते सुरुवात शक्यतो राईस म्हणजेच तांदळाने करा, का तर तांदूळ हा डायजेस्ट व्हायला पचायला अतिशय हलका आहे। दुसरी गोष्ट तो ब्लँड असतो, त्याला स्वतःची अशी खूप वेगळी अशी चव नसते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा नावाचा पदार्थ नसतो ज्याच्यामुळे बाळांना ॲलर्जी होऊ शकते, त्याच्यामुळे शक्यतो भातापासून सुरुवात करा। दुसरी गोष्ट आहे की फळ कशी द्यायची, तर फळांची अतिशय चांगल्या प्रकारे मॅश करून एक प्युरी बनवायची। यामध्ये आपण कॅरेट्स म्हणजे गाजर, केळं, पपई, मँगो अशी वेगवेगळी फळ वापरू शकतो। त्याच्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा इतरही भाज्यांची शिजवून मॅश करून आपण त्यांचा वापर करू शकतो। आणि चौथा पदार्थ म्हणजे मुगडाळ। मुगडाळ ही पचायला अतिशय हलकी आहे। मुगडाळ आपण 2 तास भिजत ठेवायची आणि त्याच्यानंतर उकळवून म्हणजेच बॉईल करून घ्यायची। ही अतिशय पचायला हलकी असल्यामुळे त्याची अगदी बारीक अशी प्युरी करून आपण बाळाला देऊ शकतो। त्याच्यामध्ये तूपही घालू शकतो, परंतु कधीही राईस वॉटर किंवा दाल वॉटर म्हणजेच तांदळाचं किंवा डाळीचं पाणी अजिबात देऊ नका, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं सत्व जास्त प्रमाणात नसतं आणि बाळाच्या पोटामध्ये पाणी जास्त जातं, त्याच्यामुळे त्याची भूक तर भागेल परंतु त्याला एनर्जी किंवा विविध सत्व अगदी योग्य प्रमाणात मिळणार नाही। त्यामुळे डाळ किंवा तांदूळ याची तुम्ही प्युरी किंवा मॅश करून शिजवून देऊ शकता। आणखीन एक प्रश्न असतो की या पदार्थाची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी। कन्सिस्टन्सी
कन्सिस्टन्सी म्हणजे कधी कधी मदाज म्हणतात की अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट असे पदार्थ आपल्याला बाळाला देऊन चालणार नाही, कारण अतिशय पातळ असेल तर त्याचा पाण्याचं प्रमाण जास्त असेल ज्याच्यामुळे बाळाला पोषण मिळणार नाही, आणि अतिशय घट्ट असेल तर बाळाला गिळायला त्रास होईल. तर हे आपल्याला कसं समजेल, तर एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये हे पदार्थ घ्यायचा आणि त्यामध्ये चमचा घालून आपण बघायचा ह्या चमच्यामधून जर तो पदार्थ अतिशय इझिली खाली पडत असेल तर याचा अर्थ आहे तो खूप पातळ आहे, पण अजिबातच पडत नसेल तर तो घट्ट आहे. तर या दोन्हीच्या मधली कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला आपल्या बाळाला द्यायची आहे. आता डाएट चार्ट नक्की बाळाचा कसा असायला हवा, म्हणजे कशा प्रकारे आपण आपल्या बाळाला सॉलिड्स इंट्रोड्यूस करू शकतो, तर माझ्या मताप्रमाणे पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही एखादा पदार्थ जसं की व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स इतर काहीही मिक्स न करता फक्त मॅश करून तो एकच पदार्थ बाळाला खायला द्या. दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बाळाला ते पदार्थ पचतायत, मग हळूहळू आपण वेगळे पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करू शकतो. आणि दुसऱ्या आठवड्यात 2 पदार्थ एकत्र करून जसं की भात आणि मूग डाळ मिक्स करून